लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मिथुनच्या हाती कशा प्रकारे रम्या व वसुंधराने पिहूला धमकवले होते की या किडनॅपिंगबद्दल जर कोणाला काही सांगितलेस तर लक्षात ठेव, हे घर आमचं आहे आणि तुला व तुझ्या आईबाबांना व सर्वांनाच घराच्या बाहेर काढता येईल. आणि तेव्हा पिहू ही अतिशय घाबरलेली असते. हा व्हिडिओ मिथुनच्या हाती लागलेला असतो आणि तो घरामध्ये सर्वांना तो व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो, तर बाबा देखील आश्चर्यचकित होतात. त्यानंतर आपण पाहतो रम्या व वसुंधरा ही सर्वांच्या समोर नंदिनीची माफी मागतात आणि बोलतात, नंदिनी आम्हाला माफ कर, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. खरे तर आता आम्ही तुम्हाला कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे नाहीत. तेव्हा नंदिनी बोलते, एकदम बरोबर बोललात तुम्ही, तोंड दाखवण्याच्या लायकीचे नाहीत. आता तुम्ही या घरामध्ये राहू शकत नाहीत. फक्त बाबांचा विचार करूनच तुम्ही आता या घरामध्ये राहू शकतात. राहायचं असेल तर तुम्हाला खाली मान घालून राहावं लागेल. तेव्हा वसुंधरा देखील तयार होते. नंदिनी ही तिच्यावर ओरडते, मान खाली, आणि आपण पाहतो रम्या व वसुंधरा या अतिशय लाचार होऊन खाली मान घालतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा व रम्या या घरामध्ये राहून आणखीन काय कारस्थान करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.